हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघूया इझी DIY पर्ल इयरिंग. याच्यासाठी लागणारे हेडपिन, जे शेप इयरिंगचं हुक, मोत्याचे लॉरियल्स किंवा लटकन, आय पिन, पर्ल लहान आणि मोठा, त्याच्यानंतर राऊंड नोज प्लायर, फ्लॅट नोज प्लायर आणि कटर. आता आपण हेडपिनमध्ये एक मोठा पर्ल टाकून घेऊया. त्याचं जे एक्स्ट्रा आहे एंड तो कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याला राऊंड नोज प्लायरच्या हेल्पने आपण थोडं आपल्याकडे वळवून घेऊन त्याच्यानंतर जसं ह्याच्यात दाखवलं आहे त्याच्याप्रमाणे त्याचा लूप बनवून घेऊया. गोल फिरवून लूप बनवून घेतल्यानंतर तो लूप पूर्ण बंद नाही करायचा आहे, अर्धाच ओपन करून ठेवायचा आहे. ते पुढे तुम्हाला समजेल तसं का आहे. आता आपण आयपिन घेऊया. आयपिनमध्ये आपण 2 छोटे पर्ल्स टाकून घेऊया. त्याच्यानंतर त्याचंसुद्धा जे एक्स्ट्रा एंड आहे ते कट करून घेऊया. एक्स्ट्रा एंड कट केल्यानंतर त्यालासुद्धा मगाचसारखा लूप बनवून घेऊ. हे दोन्ही लूप फिक्स झाल्यानंतर आता हे असं दिसेल. याच्यानंतर आपण जो मगाशी अर्धा ठेवलेला लूप आहे ओपन ठेवलेला, त्याच्यामध्ये लोरियल्स टाकून घेऊया. लोरियल्स टाकून हे जे पुढचं बनवलेलं आहे तेही भरून घेऊया. तुम्हाला माझे असेच व्हिडिओज बघायला आवडत असतील तर मला मोर असं कमेंटमध्ये लिहून पाठवा, म्हणजे मी आणखीन लोरियल्स किंवा आणखीन वेगवेगळे व्हिडिओज बनवून तुम्हाला पाठवत जाईन. आणि आता हे तुम्ही बघू शकता, हे पुढचे लोरियल्स भरून घेऊन आपण ह्याला अटॅच करून घेतले. आता आपण जे शेपचे जे लूप आहे त्या जे शेपच्या हुकच्या लूपला ओपन करूया, त्याच्यात ही अटॅचमेंट लावूया आणि त्याच्यानंतर मग ती प्रेस करून त्याचं एंड बंद करूया. आता बघा हे इयरिंग तयार